मंडळी नमस्कार. मी एकनाथ वाघमोडे वावरिरे गावच्या ग्रामपंचायतीच्या अविकासाचा पान उतारा पार्ट 2 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे भर पावसाळ्यातील पाणी टंचाई. वावरिरेचं जे स्टँड आहे, जो मुख्य चौक आहे, त्याच्या पूर्व दिशेला जे काही वस्ती आहेत, खुसपे वस्ती असेल, बुधावली वस्ती असेल, या ठिकाणी सध्या पाण्याचं मोठं दुर्भिक्ष भर पावसाळ्यात जाणवतोय. ग्रामपंचायतीचं याकडं कुठलंही लक्ष नाही. त्या ठिकाणच्या काही लोकांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच जे आहेत त्यांना फोन केले असता त्यांनी अजिबात त्यांचं फोन उचललं नाहीत. त्याच्यामुळं त्यांच्याकडं लक्ष द्यायला कोणच नसल्याचं चित्र सध्या त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. एकूणच जो काही विषय आहे, त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेल्या आहेत. त्यांच्या ठिकाणी आता सध्या आपण जाऊन आलेलो आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्या प्रतिक्रिया देखील दाखवणार आहोत. त्या लोकांचं असं म्हणणं आहे की गेले 15 ते 10 दिवस 8 दिवस आम्हाला अजिबात पाणी मिळालेलं नाही. बुधावले वस्तीच्या ठिकाणी जो काय हातपंप आहे, त्या हातपंपावरून आम्ही जे काय कॅन असतील किंवा हंड्या असतील, कळशा असतील, त्याच्या माध्यमातून खांद्यावरून पाणी वाहून आणलेलं आहे. अजिबात त्या ठिकाणी कुठलाही पाण्याचा स्रोत सध्या उपलब्ध नाही असं चित्र सध्या तिथं बघायला मिळालेलं आहे. त्यांना पाणी देतो असं सांगितलं, पाण्याचा टँकर पाठवू म्हणून काल सांगितलं होतं, मात्र त्या ठिकाणी अद्याप ही टँकर पोचलेला नाही. तिथली सगळी लोक पाण्याचा टँकर कधी येईल आणि आपल्याला पाणी कधी मिळेल या प्रतीक्षित आहेत. तर नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. काय करायचं, 15 दिवस झाले. किती दिवस झालं? 15 दिवस झालं पाणी नाही आम्हाला. कशालाच पाणी नाही? कशालाच पाणी नाही. आम्ही केंडाला आणतोय त्या खालच्या हापशाच पाणी. किती दिवसापासून? तर 15 दिवस झाले की पाण्याला ना आणतोय, रोजच आणतोय पाणी आम्ही. मग ग्रामपंचायतीने इकडे तुम्हाला पाणी सोडलं नाही? नाही सोडलेलं, तुम्ही पाणी सोडलं नाही आम्हाला. सांगितलं होतं का? किती वेळा रोज सांगतोय आम्ही फोन करून, आता सोडतो मग सोडतो, आता सोडतो मग सोडतो. कोण म्हणतंय? ग्रामपंचायतीवाली तुम्हाला म्हणते ती? हो. बर. हां. जुन्याला पाणी नाही, भांड्याला पाणी नाही. आम्ही रोज आणतोय हापशाचं, बारक्या केंडानं. आम्हाला होत नाही पाणी आणायला. कुठल्या हापशाचं म्हणताय? बुधावल्याच्या हापशाचं. शाळेच्या रोडच्या तिथनं हापशा आहे तिथनं का? तिथनं आणतोय. डोक्यानं आणताय? डोक्यावरच आणतो आम्ही. नाव काय तुमचं? शिवाजी नामदेव गुळी. काय परिस्थिती आहे पाण्याची? पाण्याची परिस्थिती काय वारंवार सांगतो आम्ही, पण काय पाणीच येत नाही. हा नुसता वडवडीचे प्रश्न. कोणाला सांगितलं होतं तुम्ही? आम्ही सरपंचाला फोन करतो, मॅडमला. हां. बाकी पाणी सोडतो त्याला तर सारखंच फोन करतो आम्ही. मग मॅडमचं काय उत्तर आलं? मॅडम सोडतो देतो, टँकर देतो. मग किती दिवसापासून पाणी नाही तुम्हाला? तर आम्हाला वर्षभर झालं तकलीफ आहे. हां. वर्षे 1.5 वर्षे आम्ही असं आवाज उठवल्याशिवाय पाणीच आम्हाला येत नाही. बर. जेव्हा आम्ही सांगावं त्यासनी तेव्हा ते पाणी सोडतात, नाही तर पाणी मना त्यांच्या कधीच येत नाही पाणी. आता ही भांडी मांडली ती तुम्ही, ह्याच्यात पाणी आहे का? पाणी बिलकुल आता 4 दिवस मोकळं एकदम. मग आता ही भांडी मांडली ती तुम्हाला पाणी कसं मिळणार आहे? टँकर पाठी काल म्हणते ते टँकर पाठी पण आम्ही ठेवलेत पुढं. कालपासून टँकर पण नाही आला? काय कायचं नाही. कालपासून तुम्हाला पाणी नाही? हे टोटल किती दिवसापासून हे चाललंय सगळं? हे असं तर वर्ष 1.5 वर्ष चाललंय. एवढा पावसाळा असून पाऊस असून कायच फायदा नाही त्याचा. ग्रामपंचायतीची विहिरीत तर पाणी आहे म्हणतात. पाठीचं बोलतात नसतं. पण ग्रामपंचायतीची विहीर आहे का नाही, हां, तिथं आता फुल भरलेली आहे ना, तरी पण पाणी कसं काय नाही? काय घोटाळा सांगतात आम्ही का उडला कुठं काय तर लिकेज आहे, कुठं काय तर उडलं. बाकीचं काय हिर तर फुल आहे की एकदम. आमची भांडी पाण्यात पाणी आहे का? भांडी मोकळी सगळी. मोकळीच भांडी ती वाळीकडे आम्ही रोज पाणी आणतोय. टाकी बघा, हे बघा, सगळी भांडी बघा आमच्या, इकडे बघा, आणि घरात पण बघा. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. आहे काय काय आहे तेव्हा. सगळं मोकळी भांडी. एखादा त्रास मानू शकतो एखाद्या बाबा दिवशी, पण ते हमेशा चालूच त्यांचं आहे. सगळं मोकळं आहे. पाणी नाही तुम्हाला? पण नाही, काय केंड आणली ती सकाळी गाडी कुठून आणली? खालनं बुधावल्याच्या हापशावरून रोज केंड आणतो या. कि- एक दिवस खाडं नाही, 15 दिवस झालं पाणी कसला थेंब नाही आम्हाला. ग्रामपंचायतवाली तर म्हणते तुम्हाला सोडलं होतं पाणी. सोडलं होतं आम्हाला रोज सांगते ती, पायपा फुटल्या त्या, फ्युजा उडल्या त्या, मीटर जळलाय, वायर जळली या. ते असलं रोज कारण आम्हाला सांगते ती. एक दिवस खाडं नाही. आता पाणी नाही तुम्हाला? नाही, पाण्याचा थेंब नाही का. सगळी भांडी टोटल मोकळी आहे की हापशावनं गाडीवर बांधून आणतो या. टँकर जमत नाही आम्हाला तरी पाणी आणतोय केंड आम्ही बांधून. मग टँकरवाली तर वगैरे काय? टँकर सांगितलं की आम्हाला टँकर आणतो म्हणून, पण अजून टँकरचा पत्ता नाही. टँकर पण अजून आलं नाही. नाही आला टँकर पण. आता सध्या तुम्हाला हापशीवरूनच पाणी आणावं लागतंय? हापशावरनंच. ही काय सकाळी 6 वाजता उठून जाऊन केंड आणली ती 2, तवा घरात आम्हाला पाणी वापराय होतं. बर.
हो आम्हाला कामाला जायला लागतं, पाणी नाही, भांडी कपडे धुयला पण पाणी नाही आम्हाला. मग तुम्ही कसलंच पाणी नाही. पाण्याची सोय कशी केली होती आतापर्यंत? हापशावरून पाणी आणतोय दररोज. 5-7 दिवस झाला आता तर कसलंच पाणीच नाही. आता जवळजवळ 10-15 दिवस झालं पाणी नाही नळाला पण. म्हणजे हे मी विचारतोय म्हणून सांगता की ही खरी परिस्थिती नाही, आहे. खरं आहे ते. आम्हाला पाणीच नाही, कसलं भांडी धुयला पण आम्हाला कामाला जायचं या. पाणी नाही काय नाही, कसलं नळाचं कसलंच पाणी मग नाही. ह्याच्या बाबतीत कुणाला सांगितलं होतं का तुम्ही? दररोज सांगतो त्या मॅडमला एक फोन करून आली. मग मॅडम काय सांगितलं मॅडम तुम्हाला? करतो आता आणि सांगतो आणि पायपा फुटले ते आणि असं मग झालं पायपा दुरुस्त नाहीत का केल्या त्यांनी? करायची, लाईट गेली आणि असं दररोज सारखं तीच आहे. काय परिस्थिती आहे पाण्याची? पाणीच येत नाही, आलंच नाही तुम्हाला पाणी आलंच नाही. किती दिवसापासून? 15 दिवसापासून. आता मग पाणी कुठून आणताय तुम्ही वापरायला खर्चायला? हापशाचं, कुठल्या हापशातून? गोदावली हापसा. ग्रामपंचायतीतनं काय तुम्हाला पाणी वगैरे दिलं नाही काय? नाही दिली. सोडतो म्हणलेत का? सोडतो म्हणतात पण सोडा नाही. पाणी नाही आता तुम्हाला? अजिबात नाही. हे किती दिवसापासून जवळपास? 8 दिवस तर झालंच, पाणी येतच नाही. 8 दिवसानं कधीतरी येते, 10 दिवसानं एकदा हां. पाणी येत नाही. काय सगळी भांडी मोकळी जायची, जनावराला पाणी कुठून आणणार आम्ही? मग इथं पाण्याची काय सोय नाही का ग्रामपंचायतीची? नाही सोय, तिकडे काढले पाणी द्या, आम्ही स्वतः पाईपलाईन बनवून इथं आणलं. म्हणजे तुमच्या दारात बी ग्रामपंचायतीनं पाणी दिलं नाही? नाही दिलं. हे तुम्ही गावात असताना अशी अवस्था आहे आम्ही स्वतः आणलेलं आहे पाणी, इथं? पाईपा टाकून आमच्या. मग तुम्ही ग्रामपंचायतीला कळवलं होतं का ह्याच्याबाबत? कळवलंय, लय वेळा कळवलंय. मग काय सांगितलं त्यांनी? कोण लक्ष देत नाही. कोणच लक्ष देत नाही. नाही, तात्पुरतं होय होय बघू बघू उद्या सोडतो, तेवढंच, एवढाच विषय आहे. मग त्यांनी परत काय केलं नाही का? म्हणजे सोडतो म्हणून परत? सोडते की आज सांगितलं म्हणजे 5-6 दिवसानं. म्हणजे मग तोपर्यंत पाण्याची काय व्यवस्था करता? आणतोय हापशासनं जाऊन, मग काय जनावरांनी पाणी पुरतंय का एवढं हापशासनं आणून? कधी वाहायचं एवढं? हापशासनं तुम्ही आणताय पाणी सगळं? हापशासनं आणतोय पाणी.